रात्रीपर्यंत वाट पाहतो की किती टक्के मतदान झालं. वेगळे आकडे येत होते. तेव्हा आज सकाळी मला समजलं की 52% आसपास मतदान. आज सकाळपर्यंत का वेळ लागा? मुंबई शहराची यंत्रणा महापालिकेची फार मजबूत आहे. आम्ही एका मुंबई शहराची ठाण्याची यंत्रणा वेगळी आहे. प्रत्येक शहराच्या महानगरपालिकेची यंत्रणा वेगळी असताना टक्केवारीसाठी इतका काय हे बसून रात्री संध्याकाळी ठरवलं का? भारतीय जनता पक्षाचे लोक बसले होते की किती टक्के आकडेवारी आपण जाहीर करायची, बसून ठरलं का? आणि त्यानंतर सकाळी आकडेवारी आली. अद्याप आज सकाळपर्यंत किती टक्के मतदान झालं आहे हे आकडे आले नव्हते. मुंबई असेल, अन्य महानगरपालिका किती टक्के मतदान झालं, किती लोकांनी मतदान केलं? मुंबईत 1 कोटी फार तर. पण किती टक्के मतदान झालं हे निवडणूक आयोग सांगत नव्हतं. पण एक्झिट पोल टक्केवारीच्या आधी जणू वाटेच बघत होते. आणि मतदान काही ठिकाणी मतदान सुरू असताना आले, काही ठिकाणी रांगा लागलेल्याच होत्या. मतदान सुरू होतं आणि ह्यांचे एक्झिट पोल आले. येऊ द्या ना, काय हरकत नाही. एक्झिट पोल येऊ द्या, अजून काही पोल येऊ द्या. लोकांनी मतदान केलेलं आहे. मतदानात ज्यांना घोटाळे करायचे त्यांनी ते केलेले आहेत. प्रचंड पैशाचं वाटप नक्कीच झालेलं आहे. शाई पुसली गेलेली आहे. तरीही आम्ही खात्रीनं सांगतो, निकाल लागू द्या, मतमोजणी सुरू होऊ द्या. तमाम मराठी माणसानं, मुंबईकरांनी शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या युतीला मतदान केलेलं आहे. काल 6 वाजता भारतीय जनता पक्षाचे काही प्रमुख लोक आणि पालिका आयुक्त गगराणी यांची प्रदीर्घ मीटिंग झाली. त्याची CCTV फुटेजसुद्धा आहे. प्रदीर्घ मीटिंग झाली. बाहेर त्यांना भेटण्यासाठी मोठ्या संख्येनं लोक जमा झाले होते. का तर आम्हाला मतदान आमचं होऊ शकलं नाही, आमची नावं वगळलेली आहेत, गोंधळ आहे, हे तक्रार घेऊन लोक महापालिका आयुक्तांना भेटायला आले होते. आणि सांगण्यात आलं की महापालिका आयुक्त कार्यालयात नाहीत, पण ते दुसऱ्या एका खोलीत बसून भारतीय जनता पक्षाच्या लोकांबरोबर बैठक घेत होते. हे आता समोर आलेलं आहे. आता कोणी काही म्हणू द्या, कशा करता या बैठका घेताय तुम्ही राजकीय पक्षांबरोबर? तुमचा काय अजेंडा ठरला आहे? कशा करता? काल ज्या प्रकारच्या तक्रारी या नवीन नाही आहेत. भारतीय जनता पक्षाचं राज्य महाराष्ट्रात देशाला आल्यापासून या नेहमीच्या तक्रारी, EVM मशीन बंद पडणं, तुतारी दाबले की कमळाला मत जाणं, मशालीचं बटनच दाबलं न जाणं, या तक्रारी आताच आहेत का? या तक्रारी वर्षानुवर्षाच्या आहेत. आम्ही म्हणतो बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या. तुम्हाला निष्पक्ष निवडणुका हव्यात ना, मग बॅलेट पेपरवरती घ्या निवडणुका. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मतपत्रिकेवर घ्यायला काहीच हरकत नाही. पण त्या घेतल्या नाहीत. तरी आम्ही एका जिद्दीनं मतदानाला आणि निवडणुकांना सामोरं गेलो. माननीय उद्धव ठाकरे, माननीय राज ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आम्ही एकत्र प्रचार केला, लोकांपर्यंत पोचलो. आता काय निकाल बाहेर पडतो याची आम्ही सुद्धा प्रतीक्षा करतो आहोत. लोकशाही आहे. जरी सत्ताधारी लोकशाही मानत नसले तरी आम्ही लोकशाही मार्गाने निवडणूक लढवलेली आहे. बघा, आम्हाला पूर्ण खात्री आहे लोकांनी केलेलं मतदान जर EVM मशीनमधून गायब केलं नसेल तर ठाकरे बंधूंचाच महापौर होईल. पण आम्हाला खात्री आहे की किती केलं तरी लोकांनी मोठ्या संख्येने आम्हाला मतदान केलं. ह्यांच्याकडे पूर्ण यंत्रणा आहे. म्हणून ते खात्रीनं सांगतात ना, 140 जिंकतोय, 200 जिंकतोय. आमचा आकडा हा फार सौम्य होता की आम्हाला बहुमत मिळत आहे. नक्की घेऊ, काय घेणार नाही. जे सोबत येतील मुंबई वाचवण्यासाठी किंवा भाजपला रोखण्यासाठी, त्या सगळ्यांची मदत घेतली जाईल. आणि मदत घेण्यापेक्षा हे सगळे पक्ष स्वतःहून पुढे येतील. मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद ही त्याचाच भाग आहे. मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यासारखं वागावं आणि बोलावं, हे आम्ही वारंवार सांगतो. त्यांनी मोदींसारखं वागू नये. मोदी प्रधानमंत्र्यासारखं वागत नाहीत, बोलत नाहीत. हां, निदान
सुशिक्षित संस्कारी अशा राज्याच्या मुख्यमंत्र्याने, पुरोगामी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याने आपण या राज्याचे मुख्यमंत्री आहोत या पद्धतीनं वागावं. शाई पुसली जाते आणि त्या संदर्भात तक्रारी आहेत हे शेवटी काल निवडणूक आयोगाला मान्य करावं लागलं आणि त्या संदर्भात त्यांनी जी शाई कंपनी आहे त्याचे चौकशीचे आदेश दिले. मार्कर कधीपासून आला असा एक टिपका आमच्यावर लावत होते ना. निवडणूक आयोगानं सांगितलं की शाई पुसल्याच्या तक्रारी आहेत आणि शाई पुसली जाते याचं प्रात्यक्षिक आम्ही पाहिलं. हे निवडणूक आयोग सांगते आणि मुख्यमंत्री खिल्ली उडवत आहेत. याचा अर्थ डालमेकुच आला आहे. काही करू शकतात हे सत्ताधारी जे आहेत हे निजामाच्या प्रवृत्तीचे आहेत. यांचं सरकार हे पोलीस ॲक्शन घेऊनच मोडावं लागेल, सशस्त्र क्रांती करावी लागेल. अशा प्रकारची लोकशाही या देशात आणि जगात जेव्हा जेव्हा आली तेव्हा लोकांना बंड करावं लागलं, लोकांना रस्त्यावर यावं लागलं, बलिदान द्यावं लागलं आपला देश, आपलं राज्य आणि आपली लोकशाही वाचवण्यासाठी. आणि भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी ही वेळ या देशाच्या जनतेवर आणलेली आहे. याचा अर्थ असा आहे की त्यांनी जी काय घोटाळे केलेले आहेत ते घोटाळे यशस्वी होत आहेत ही खात्री पटल्यानेच ते असं करतायत. नाही तर पूर्वी आम्ही प्रत्यक्ष मतमोजणी होईपर्यंत थांबायचो, आताही थांबलेलो आहोत आम्ही. प्रत्यक्ष मतमोजणी होईपर्यंत आम्ही थांबायचो शेवटपर्यंत की आता हे निकालाचे आकडे त्यांच्या हातामध्ये हा निकाल लागतो आहे. काही प्रभागात जास्त होतं, काही प्रभागात काही एका प्रभागात 20%च झाले. आता आम्ही जिथे आहोत तिकडल्या मराठी माणसानं भरभरून मतदानाला उतरून आपलं कर्तव्य बजावलं आहे. 65% आसपास या भागात मतदान झालेलं आहे. भांडूप आणि विक्रोळी भागामध्ये झालं आहे. लोक उतरलेले आहेत. अनेक ठिकाणी लालबाग परळला झालेला आहे बरं का, अनेक ठिकाणी झालं आहे. रात्री आम्ही मध्यरात्रीपर्यंत वाट पाहत होतो की किती टक्के मतदान झालं आहे. वेगळे आकडे येत होते. तेव्हा आज सकाळी मला समजलं की 52% आसपास मतदान. आज सकाळपर्यंत का वेळ लागावा. मुंबई शहराची यंत्रणा महापालिकेची फार मजबूत आहे. आम्ही एका मुंबई शहराची ठाण्याची यंत्रणा वेगळी आहे. प्रत्येक शहराच्या महानगरपालिकेची यंत्रणा वेगळी असताना टक्केवारीसाठी इतका काय हे बसून रात्री संध्याकाळी ठरवलं का. भारतीय जनता पक्षाचे लोक बसले होते की किती टक्के आकडेवारी आपण जाहीर करायची, हे बसून ठरलं का. आणि त्यानंतर सकाळी आकडेवारी आली. अजून निकाल लागायचे आहेत. आम्हाला पूर्ण खात्री आहे की आमचाच महापौर बसेल, पण तो महापौर बसवला जाऊ नये म्हणून आता मतमोजणीच्या वेळी काय घोटाळे करतात का. काल त्यांनी प्रचंड घोटाळे केले वॉर्डामध्ये की मराठी मतदारांना मतदान केंद्रापर्यंत जाता येऊ नये. त्यांची नावच वगळली गेली, त्यांचे पत्ते बदलले गेले, त्यांचे फोटो बदलले गेले. हां, वोटर ID कार्ड ज्यांच्याकडे आहे त्यांचं नाव मतदार यादीमध्ये नाही. अशी साधारण हजारो तक्रारी काल संध्याकाळपर्यंत आमच्याकडे आल्या. तुमच्याकडे नाही, आमचे कोणी फुटणार नाही. नाही, काँग्रेसचेही फुटणार नाही. जे आता राहिलेले आहेत ते कडवट आहेत. चला.